हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं सर्वांचं युट्यूब चॅनल दिनेश सर लाईव्ह स्टडीवर. आज आपल्यासोबत डिस्कशन करण्यासाठी हजर आहेत राज सावंत सोबत अद्वैत, त्याचा मित्र अद्वैत आणि हे राज सावंत. खूप खूप स्वागत आहे राज आणि अद्वैत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू सर. थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव राज सावंत, मी मुंबईमध्ये राहतो आणि आता मला 12वी बोर्ड्समध्ये 87% भेटले आणि मॅथ्समध्ये मला 99 मार्क्स भेटले. CET मध्ये मला ओव्हरऑल 99.22 पर्सेंटाईल भेटले आणि मॅथ्समध्ये 99.7 पर्सेंटाईल. 99.70 पर्सेंटाईल इन MST CET मॅथ्स, तर खूप चांगलं रिझल्ट आहे. एग्रीगेट मध्ये जरा राहिलंय 12वी बोर्ड मध्ये 87%, पण मॅथ्स मध्ये 99. असं कसं झालं? तर मॅथ्स मला स्टार्टिंगपासूनच खूप आवडायचं, म्हणजे पहिलीपासून मला मॅथ्स असं एकदम प्रेम होतं. मॅथ्स मी जरी दुसरे सब्जेक्ट नाही करू शकलो तरी मॅथ्स दिवसातून खूपदा करायचो. ते सम परत सॉल्व्ह करायचो, PYQ करायचो आणि DPP वगैरे सगळं करायचो बोर्ड मधले. आणि सोबत बायोलॉजी असेल किंवा त्यामध्ये कमी पडले, त्याने ऍग्रीगेट घसरला. हा सर. तर तुला म्हणजे आता करायचंय काय पुढे? म्हणजे मला इंजिनिअरिंग मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय. तर बघा मुलांनो, जर तुम्हाला 11वी 12वी मध्ये असं असेल की मला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायची आहे, तर बायोलॉजीची गरज नसते, ते तुम्ही ड्रॉप करू शकता. स्टार्टिंगलाच 11वी किंवा 12वी मध्ये ड्रॉप करू शकता. त्यापेक्षा तुम्ही IT किंवा बायफोकल घेऊ शकता. तर सर्वात आधी MST CET परीक्षा आधी हे तुला जेव्हा समजलं, ते समजल्यानंतर जेव्हा ती परीक्षा दिली आणि त्यानंतर हा आपला रिझल्ट आला, त्याबद्दल तुझं काय एक्सपिरियन्स आहे? तुला काय वाटतं, आधी तुला केव्हा समजलं की आपल्याला CET परीक्षा द्यायची आहे आणि कशी दिली? ज्यावेळी सायन्स घेतलं त्यावेळीच काहीतरी माहिती होतं IIT साठी आणि VJTI साठी CET द्यावी लागणार आहे मला, मग मी त्याची तयारी करायचो. पण CET जेव्हा द्यायला मी चालू केली, म्हणजे अभ्यास चालू केला, तरी खूप टेन्शन यायचं की होणार नाही वगैरे. नंतर मग युट्यूबवर व्हिडिओ बघायला लागलो आणि असं कॉन्फिडन्स यायला लागला. टेस्ट द्यायचो, टेस्टमध्ये मार्क्स चांगले भेटले की मला जरा कॉन्फिडन्स वाढायचा. मग असं मी CETची तयारी करत गेलो आणि रिझल्टच्या टायमाला पण थोडंसं घाबरलेलो की कारण का कमी मार्क्स होते, असं वाटत नव्हतं की एवढे भेटतील, पण आता भेटले जास्त. आता काही बऱ्याच मुलांना असतं की 200 मार्काचं टेस्ट आहे आणि त्यापैकी आपल्याला किती मार्क्स भेटतील तर आपण 99 पर्सेंटाईल क्रॉस होणार. तर हाच प्रश्न आपण आता राजला विचारणार आहोत. राज, जे PCM मध्ये 200 मार्क होते, आन्सर की आल्यानंतर जेव्हा तू मार्क्स चेक केलं, बघा रिझल्ट मध्ये मार्क्स येत नाहीत. सर्वात आधी हे सांगतो, रिझल्ट मध्ये मार्क्स येत नाहीत, फक्त पर्सेंटाईल असतं. ते आपल्याला जेव्हा एन्सर की येतं तेव्हा समजतं. तर एन्सर की आल्यानंतर, परीक्षेच्या नंतर एन्सर की आली, त्यानंतर किती मार्क्स तू काउंट केले होते, तुला बसत होते 200 पैकी? मला 133 भेटलेले. माझं 15 मे शिफ्ट 1 होतं. 15 मे शिफ्ट 1 डिफिकल्ट शिफ्ट होती, इझी होती? डिफिकल्ट, मॅथ्स हार्ड होतं. अच्छा, 15 मे शिफ्ट 1 ही डिफिकल्ट शिफ्ट होती. त्यामध्ये आन्सर की मध्ये बदल झाल्या, ऑब्जेक्शन आल्या आधीच 133 भेटत होते, पण ऑब्जेक्शन आल्यानंतर काही 141 मार्क्स वाढले होते, 141 मार्क्स. तर एक जर मुलांना अशी अपेक्षा असते की मला माहित पडावं की किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल होतात, तर हे बघा, ही डिफिकल्ट शिफ्ट होती. 141 मार्क्स, ह्या मार्क्सवर ह्याला 99.22 पर्सेंटाईल एवढे भेटले. तर आता मागच्या जे इंटरव्ह्यू झाले होते त्यामध्ये तुम्ही बघितले की 150 मार्कच्या जवळपास असेल तर 99.70, 99.8 ह्या प्रकारे आपल्याला पर्सेंटाईल स्कोर करता येतं. 99.22 हे 141 मार्क पर्यंत. तुम्ही पण तसंच टार्गेट ठेवा, 200 पैकी कमी 140 ते 150 पर्यंत जाण्याचं. तुमचं पण असंच पर्सेंटाईल येणार. आता हे पर्सेंटाईल तर आलंय, रिझल्ट आपल्या सोबत आहे, मार्क्स मिळवले तेवढे, पण अभ्यास कसं करायचा हा एक मुद्दा असतो मुलांमध्ये की त्यांना स्टार्ट करायचंय, पण ते नेहमी प्रश्न करतात की आता स्टार्ट केलं तरी चालेल का? जूनला हेच प्रश्न विचारतात की सर मी आतापासून स्टार्ट केलं तरी चालेल का? परत दिवाळी आली की हेच प्रश्न विचारतात, आतापासून स्टार्ट केलं तरी चालेल का? माझी 0 स्टडी झाली. नंतर मार्च मध्ये विचारतात, बोर्डच्या आधी, बोर्डच्या नंतर. मी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, आता केलं तरी चालेल का? तुला काय वाटतं, व्हॉट इज द राईट टाइम टू स्टार्ट द प्रिपरेशन फॉर MST CET? CET साठी 12वीच्या जर स्टार्ट पासून आपण केलं तर खूप बरं होईल. मी दिवाळीनंतर चालू केलेलं, पण दिवाळीनंतर दिवसाला 12-13 तास असं चालूच असायचं, म्हणून माझं झालं. 12-13 तास अभ्यास करायचं. आमच्या कुठल्या बॅच मध्ये होतास? टॉपर्स बॅच मध्ये. टॉपर्स क्रॅश कोर्स मध्ये होता राज, आणि टॉपर्स क्रॅश कोर्सचा फायदा कसा झाला?
तर ते कधी पण लेक्चर जे आपल्याला टाइम असेल ते आपल्याला बघायला भेटायचे. आणि नंतर 2x स्पीडवर पण बघू शकतो, किंवा जर समजत नसेल तर स्लो करून बघू शकतो. जसं मला आवडतं तसं बघू शकतो मी. तसं बघत होतास? हा सर. मग नॉर्मल सीट वर बघायचं की 1.5 वगैरे? 2x वर बघायचो मी. 2x म्हणजे एवढं फास्ट? समजायचं कार्टून सारखं चालत असेल 2x वर? थोडं फास्ट होतं पण समजायचं. मॅथ्स वगैरे, मॅथ्सचे स्टेप फक्त बघायचं. हा, बेसिक तर सगळं सेमच असतं. इम्पॉर्टंट स्टेप्स असतात ते समजलं पाहिजे, बाकी सगळं सेम असतं. आता तू दिवाळी नंतर हे सर्व अभ्यास स्टार्ट केला, आणि 12वीचा अभ्यास कधीपर्यंत कम्प्लीट केला होतास? 12वीचं आमचं क्लासमध्ये आधीच झालेलं, पण मी जानेवारी पर्यंत बोर्ड नाही केलेलं जास्त. जानेवारी नंतर मी स्टार्ट केलं बोर्ड्स. जानेवारी म्हणजे 12वीच्या जानेवारी? हा, 12वीच्या जानेवारी नंतर. म्हणजे तोपर्यंत तू काय अभ्यास? सीईटीचं करायचो. आणि म्हणजे पूर्ण वर्षभर, म्हणजे दिवाळी नंतर सीईटी करायचं, आणि त्या आधी दिवाळी आधी ते क्लासला जायचं तेवढंच, बाकी जास्त काय घरी नाही केलेलं. म्हणजे सेल्फ स्टडी जास्त केली नव्हती? सेल्फ स्टडी नंतरच. 11वी 12वी साठी राज क्लासला होता. सीईटी साठी त्यांनी आमचं टॉपर्स बॅच घेतलं होतं. दिवाळी आधी तो म्हणजे फक्त क्लासला जायचं, लेक्चर अटेंड करायचं. कॉलेज सिरियस कधी झालास? म्हणजे दिवाळी नंतर असं वाटायला लागलं की मित्र काय काय करतात, आपण पण केलं पाहिजे. मी कट ऑफ बघितले दुसऱ्या कॉलेजचे, म्हणजे VJTI मला पाहिजे होतं, ड्रीम होतं, तरी त्याचा कट ऑफ बघितला. असं वाटलं की अजून आपण अभ्यास केला पाहिजे. किती कट ऑफ दिसला तुला? 99.94 होता. कुठल्या ब्रांचचं? CS चा फर्स्ट लिस्ट. 99.94 CS फर्स्ट लिस्ट VJTI. ओके, VJTI चा. मग ते तुझ्या मनात ठेवलं की म्हणजे आपल्याला VJTI ला जायचं म्हणजे एवढे पर्सेंटाईल पाहिजे. हो. मग त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मग मी खूप अभ्यास करायला लागलो. म्हणजे सगळ्यात जास्त मी MCQ PYQs केले, ब्रह्मास्त्र म्हणून सॉल्व्ह केले. ब्रह्मास्त्र मधले तसेच्या तसे सम येतात, तसे नाही म्हणजे व्हॅल्यू चेंज होतात पण सेम टाईपचे सम्स. तुला आले होते त्यामधून प्रश्न? ओके, बहुतेक प्रश्न आले होते ब्रह्मास्त्र मधून. येस. अजून किती तास अभ्यास? 10-12 तास म्हटलं असतो. आणि बोर्ड नंतर तर एकदम 15 तास वगैरे व्हायचं. म्हणजे बोर्ड नंतर प्रेशर नव्हतं? बोर्डचं प्रेशर नव्हतं, पण सीईटीचं प्रेशर वाढलं होतं. प्रेशर मध्ये जास्त अभ्यास होतो उलटा. नाही, तेच बोलतोय मी की बोर्ड झाल्यानंतर आपला बोर्डचा प्रेशर संपला. आता सीईटी साठी आपण पूर्ण मोकळं झालो की फक्त आपल्याकडला सीईटीचा अभ्यास करायचा. मग तेव्हा कसं करायचं सीईटीचा अभ्यास? मला फिजिक्स हार्ड वाटायचं, म्हणजे सकाळी उठल्या मी फिजिक्स करायचो, आणि रात्री झोपायच्या आधी फिजिक्सचे सगळे फॉर्म्युला लर्न करायचो फॉर्म्युला बुक मधून. आणि मॅथ्स मी रात्री करायचो, आणि दुपारच्या टाइमला केमिस्ट्री. मग किती तास असायचे म्हणजे व्हॅकेशन मध्ये? 15 तास. 15 तास? 24 पैकी 15 तास अभ्यास करायचा? एवढं म्हणजे डेडिकेशन? मी रात्री 1 वाजेपर्यंत बसायचो, आणि सकाळी मग 6 ला उठायचो. 1 ते 6 झोपायचं, त्यानंतर परत अभ्यास? हो. एवढी जिद्द कशी आली होती तुझ्यामध्ये? एक्झामच्या आदी होतं सर, म्हणजे वेळ लागलं होतं अभ्यासाचं? पाहिजे होतं. अच्छा, ते म्हणजे तो स्वप्नच होता. आता तुझं काय ओपन कॅटेगरी आहे की रिझर्ड आहे? ओपन कॅटेगरी आहे. ठीक आहे. आता 99.22 आहे. पहिला प्रिफरन्स VJTI देणार आहे. तर होप सो तुला ते कॉलेज भेटणार, आणि एवढी मेहनत घेतलेली आहे एवढं. आता ही जी मुलं आहेत आता 12वी मध्ये किंवा सीईटी मध्ये, ते पण म्हणजे खूप म्हणजे इकडे तिकडे शोधतायत की मी कसं अभ्यास करू, आतापासून स्टार्ट केलं तर चालेल का? हे म्हणजे नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असतं. पण तुम्ही आता ह्यामधून बाहेर पडलात 12वीच्या बोर्ड मधून किंवा सीईटी मधून, तर या मुलांना काय मेसेज देऊ इच्छितो? मी त्यांना सांगेन की 12वीसाठी कॉलेजला जाऊ नका, फक्त प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट असतात, प्रॅक्टिकललाच जावा. कॉलेजला जायचा टाइम वाचवा, आणि तुम्ही स्वतःच्या सेल्फ स्टडीवर फोकस करा. सेल्फ स्टडीने खूप काय होतं, आणि बुक्स वाचणं इम्पॉर्टंट आहे. टेक्स्टबुक म्हणून खूप काय येतं केमिस्ट्रीसाठी, जास्त बुक म्हणून नाही केलं तरी चालतं. प्रॅक्टिस करण्यासाठी जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस कसं होणार या लोकांचं? त्यांच्यासाठी रोज त्यांना कमीत कमी टार्गेट ठेवायला पाहिजे की एका सब्जेक्टचे 50 MCQ वगैरे केलं पाहिजे. टार्गेट त्यांनी स्वतःच वाढवलं पाहिजे रोज, त्याने होऊ शकतं. PYQ इम्पॉर्टंट आहे. हा एक मेसेज आहे. पुस्तकांबद्दल काय म्हणणार? कुठलं पुस्तक त्यांनी रिफर करावं? स्टार्टला एकदम मार्वल केलेलं, पण नंतर जेव्हा तुमचं ब्रह्मास्त्र आलं ते मी हार्ड कॉपी घेतली, आणि त्याच्यातूनच करायचो. सगळे PYQ केले. कशी बुक आहे ती? छान आहे. त्याचं सोल्युशन वगैरे भेटलं होतं तुला? हो, मोबाईलवर त्याचं सोल्युशन आलेलं, मग काही समजलं नाही की सोल्युशन बघायचं मोबाईलवर. व्हेरी नाईस. तर आपल्या सोबत अद्वैत शिंदे पण आहेत स्टुडिओमध्ये, सोबत आलेले आहेत राजच्या. तर राज, म्हणजे तुमची मैत्री आहे, आणि तुला कॉल आला असेल काल, याला सोबत घेऊन आलास. तर अद्वैत पण 12वी दिली होती अद्वैतनी, आणि सीईटी दिली होती. अद्वैत, थोडक्यात आपलं इंट्रोडक्शन दे. माझं नाव अद्वैत आहे, मी मुंबईत राहतो, राजचा मित्र आहे. आणि मला 12th मध्ये 69 भेटलेले, मॅथ्स मध्ये 87, आणि सीईटी मध्ये 89 भेटलेले. 89%. व्हेरी व्हेरी नाईस. अद्वैत, युट्यूब वर आमचे लेक्चर बघायचं? हो, युट्यूब वर बघायचं. पण आता तुला काय मेसेज द्यावं इच्छितो? आता राजनी मेसेज दिलेला आहे मुलांना. तुला काय वाटतं की काही एखादी अशी गोष्ट असते आपण करत नसतो किंवा आपली चूक असते,
ते करू नये, चांगले पर्सेंटाईल किंवा पर्सेंटेज पाहिजे असेल तर काय करावं मुलांनी? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की लवकर सुरुवात करा अभ्यासाचा, आणि उशीर झालाय तर काही टेन्शन घेऊ नका, फक्त सुरुवात करा अभ्यासाचा. आणि दिनेश सर खूप मदत करतात, पूर्ण चॅनल खूप मदत करते. आणि प्रॅक्टिस करा. सरचा ब्रह्मास्त्र बुक आहे, मार्वल आहे, टार्गेट आहे, काय पण घ्या, पण MCQ सॉल्व्ह करा, दिवस रात्र करा आणि फक्त MCQ सॉल्व्ह करा. व्हेरी नाईस अद्वैत. अद्वैतने पण चांगले मार्क्स आणलेले आहेत. होप सो तुमचं दोघांचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं, तुम्हाला जी इच्छा आहे कॉलेज आणि फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आला. थँक्यू सर. थँक्यू.